नमस्कार. आजीच्या चव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज मी तुम्हाला जरा निब्बर असलेली कारली, काय होतं ह्या कारल्याची भाजी तशी होत नाही, परंतु या पद्धतीने जर केली तर ती खाल्ली जातात आणि ह्या आरोग्याला खूप चांगली असतात. काळी कारली जी असतात ना ती खूप चांगली आहे. विशेषतः डायबिटीजच्या लोकांनी जर खाल्ली आठवड्यात 2-3 वेळा तर त्याचं खूप सारं कंट्रोल होत असतं. तर याची मी वाफेवर थोड्याशा आणि थोडंसं पाणी घालून बाकीच्या वाफेवरच ती कारल्याची भाजी कशी बनवायची, त्याला लोणचंच म्हणतात आमच्याकडे गावाचं. निब्बर असलेल्या कारल्याचं लोणचं. आता हे लोणचं कसं बनवायचं पहा. मी इकडे गॅस ऑन केला आहे, कढई तापत ठेवलेली. इथं मी आतपावच घेतलेले आहेत. 2 मोठी कारली होती, बी सगळं काढून टाकलं, बी घेतलेलं नाही, त्याच्यात जाड होतं खूप. मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्या कमी तिखटाच्या आहेत आणि शिवाय अशा फोडून घेतलेल्या आहेत पहा पूर्ण, म्हणजे याच्यामध्ये मीठ हळद सगळं जातं. त्यानंतर इथं लिंब म्हणजे बागेतली तिथे 2 छोटी होती म्हणून ती सर्व घेतलीत. लसूण घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये फोडणीसाठी मी हे टाकणार आहे, मेथ्या टाकणार आहे त्याच्यात. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, लिंबाच्या फोडी ज्या आहेत ना त्या जेव्हा याच्यामध्ये शिजतात लिंबामध्ये, मिरचीमध्ये आणि या मेथ्यांमध्ये, त्यावेळेला या लोणचंच म्हणतात, या लोणच्याला काही अशी चव वेगळी येत असते. तर चला तर मग कसं करायचं ते मी दाखवते तुम्हाला. हे पहा, हां, कढई टाकली होती, तेल टाकलेली त्याच्यामध्ये. कढई आधी तापत ठेवली होती, त्याच्यात मी आता मोहरी टाकते पहा. ही मोहरी त्याच्यामधली तडतडलेली फोडणीमध्ये ना ती इतकी छान लागते. आता ती बंद झाल्यावरच आपण मेथ्या टाकणार आहोत. बंद झाले तडतडणं, आता मेथ्या टाकल्या त्याच्यामध्ये. आणि पहा, मेथ्याही झालेल्या आहेत. आता मीठ प्रथम टाकले आणि नंतर मी ह्या मिरच्या त्याच्यात ज्या फोडून घेतलेल्या आहेत त्या टाकल्या. तुम्ही म्हणाल असं का केलं, तर याचं कारण असं आहे की जर आपण ही या पद्धतीने केली तर हे मीठ त्याच्यामध्ये जातं पहा, म्हणून मी मीठ आधी टाकलं. आता हळद टाकणार आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एक रंग येतो त्या लोणच्याला. आता पहा, त्याच्यामध्ये ही जे लिंबाच्या फोडी केल्या आहेत, मुद्दाम छोट्या छोट्या केलेल्या आहेत, त्या इतक्या छान आणि चवदार लागतात ना, लोणचंच म्हणतो ना त्यांना. तर याचंही लोणचं होतं पहा, मिरचीचं, लिंबाचं, आणि त्या शिजतात सगळ्या त्याच्यामध्ये. तर याचं पिळून टाकले आणि शिजतात त्याच्यामध्ये. हे पाहतो, दाबून टाकले, पिळले त्याच्यामध्ये, त्याचा खारटपणा येतो लिंबाचा. लसूण टाकला, हा लसूण तर इतका चवदार लागतो यातला मग, खूप छान. आणि हे लोणचं जे आहे ना 3-4 दिवस सहज राहतं. फ्रीज असेल तर 8 दिवस राहतं पहा. आणि त्याच्यात आता हे कारलं आपण टाकणार आहे. थोडंसं फ्राय करून घ्यायचं आपल्याला त्याला. खूप निब्बर असतात ना त्याची भाजी नाही चांगली लागत. मग या पद्धतीने केलं आणि याच्यात आता थोडंसं पाणी टाकायचं, शिजू द्यायचं सगळं. मीठ खारं जास्त नाही मात्र, हां, थोडंसं पाणी टाकणार मी त्याचं. बस एवढ्याच पाण्यामध्ये. आणि ताट ठेवणार, त्या ताटावर झाकण ठेवले पाहता मी. मी बेताचं टाकलेलं आहे, जादा नाही, जादा झालं तर खाल्लं जात नाही. आता त्याच्यावर झाकण ठेवायचं, गॅस बंद करायचा आणि 15 मिनटं ते आपल्याला त्याच्यामध्ये होऊ द्यायचं आहे. लिंबाचं साल आहे ते काढून टाकते. तर आता एक बरोबर आपल्याला 10 ते 15 मिनटं अशा कमी गॅसवर तसाच वाफेवर होऊ द्यायचं ते कारलं. त्याला कारल्याचं लोणचं असं आम्ही गावाकडे म्हणतो. हां, हे पहा, 10 मिनटं झालेली आहेत. आता हे माझं कारल्याचं लोणचं तयार झालं. छान वास सुटलेला आहे सुंदर त्याचा. आणि आता काढून दाखवते मी तुम्हाला. गॅस बंद केला. याच्यामधलं लिंबू, याच्यामधलं पहा, याच्यातली मेथी, याच्यातलं लिंबू,
मिरची हे सगळं इतकं भन्नाट लागतं. पहा, इतकं सुंदर लागतं हे. अगदी अशा फोडी घ्यायच्या आणि जेवणाबरोबर खायच्या. आता ही गरम आहे, नाही तर मी खाऊन दाखवली असते तुम्हाला. तर पहा, तुम्हाला जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे मला जरूर कळवा की कारल्याचं लोणचं कसं करायचं.